की मला जे कृषी मंत्री जवळनं मी बघितला, आपल्या गावगाड्यात एक मन आहे, तोंड बडबडतून डोंगर मार खातं, तशी अवस्था त्यांची झाली. कारण तो माणूस आपला म्हणजे साधारण माणूस आहे. तो गावगाड्याच्या पारावर बसल्यासारखंच मंत्री पदावर बसल्यावर बोलायला लागलं. ते बोलायचं नसतं, कारण इथं तोंडावर बोट ठेवायचं असतं, मौनच बरीचशीच काही उत्तरं देत असतं लक्षात. ते त्या बिचाराला लक्षात आलं नाही. अनेक वर्ष ते आमदार राहिलं, पण ते त्या पदापर्यंत पोहोचलं नाही. आणि पहिल्यांदा पोहोचलं, त्याला वाटलं गावातल्या पारागतच बोलायचं आहे, म्हणून ते बोलायला गेलं. ते फसलं. आता ते बोलण्यानं फसलंय. त्यानं काय असं मोठं नुकसान कुणाचं केलेलं नाही काय, पण आता सगळी जण त्याच्याच मागे लागले. लक्षात आलं का तुमचं? अरे ज्याने बँका खाऊन टाकल्या, ज्याने साखर कारखाना बुडवलं, ज्याने सूत किरण्या खाऊन टाकल्या, किलोमीटरनं जमिनी घेतल्या का, स्वतः काही निर्माण केलं नाही, दुसऱ्याचं सगळं हाणलं, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. मग ते